हनीट्रॅपचा मुद्दा नाना पटोलेंनी विधानसभेत केला उपस्थित मुद्द्यावर उद्या संध्याकाळी भूमिका मांडण्याचे विधानसभा अध्यक्षांचे सरकारला आदेश। सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून भाजप आमदार प्रशांत ठाकूर नाराज। मी पाहिजे तर राजीनामा देतो, विधानसभेत प्रशांत ठाकूरांचं वक्तव्य। गोंदियातील गंगामाई रुग्णालयामध्ये अनागोंदी कारभार, रुग्णालयाची चौकशी करणार का? सर्व तपासण्या पूर्वीप्रमाणे मोफत होतील का? राजकुमार बडोले यांच्याकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। परवाना केंद्र सरकार देतं, लवकरच परवाना मिळेल, बाकी काही गोष्टींबाबत तत्काळ बैठक घेऊ, हसन मुश्रीफांचं उत्तर। शारीरिक क्षमता नसलेल्या तरुणांची एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती, चुकीच्या पदोन्नतीमुळे संवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय, जितेंद्र आव्हाडांचा पदभरतीवरून विधानसभेत सवाल। भरती फक्त लिपिकमधून केली जाईल, त्यानंतर जवान संवर्गातील पदोन्नती दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। आशिष शेलार रोहित पवारांची विधानभवन परिसरामध्ये भेट, विधानभवन परिसरामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, रोहित पवारांना दिलेल्या जबाबदारीबाबत शेलार यांच्याकडून अभिनंदन। मिठी नदीचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित, मिठी नदीचा गाळ कुणाच्या घशात गेला ते शोधलं पाहिजे, अनिल परबांची मागणी। कुणाला कसं वाचवायचं, अनिल परब यांच्याकडून शिकावं, उदय सामंतांची टोलेबाजी। एकाच वेळी एका विभागाच्या 12 लक्षवेधींचं काम कसं करणार? लक्षवेधीवरून मंत्री उदय सामंतांची नाराजी, अधिकारी घरी जाऊन परत कधी येणार? सामंतांचा सवाल। आशा वर्कर्सच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नाही, आशा वर्कर्सचा प्रश्न अधिवेशनामध्ये नाना पटोले यांनी केला उपस्थित। दिव्यांग आयुक्तांना नागपूरमधील प्रकरण भोवलं, आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवून निलंबनाची कारवाई, मंत्री अतुल सावेंची कठोर कारवाई। मला हायकमांडकडून कोणतीही नोटीस आली नाही, चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सभागृहात नव्हतो, विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। सभागृहामध्ये विरोधकांचं तोंड दाबण्याचं सरकारचं काम सुरू, बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी सुरू, वडेट्टीवारांचा आरोप। सुरेश धस यांचे कृषी संचालक विनय आवटे यांच्यावर गंभीर आरोप, 2016 ते 2020च्या दरम्यान पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा, धसांचे गंभीर आरोप। विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, हातामध्ये भोपळा घेत सरकारच्या विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, अमोल मिटकरींचं आश्वासन। पावसाळी अधिवेशनाचे उरले फक्त 2 दिवस, सभागृहामध्ये आज शेतकरी प्रश्नावर होणार चर्चा, मोडकळीला आलेल्या शाळांच्या मुद्द्यावर देखील होणार चर्चा। महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक फुलांवर बंदी येणार, विधानसभेत 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर, मुख्यमंत्र्यांची ही संमती, तर लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय जाहीर केला जाणार। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर गिरणारेला कोठडी। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, आम्ही पुरोगामी विचारांसोबत अशा आशयाचे झळकले बॅनर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात होर्डिंग नको, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अधिकाधिक योगदान द्या, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागरिकांना आवाहन। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन, कायदा रद्द न केल्यास राज्यभर आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा। आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट तर काहींसाठी कंत्राटदार फर्स्ट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका। मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी घेतली राजगडावर अमित ठाकरेंची भेट, शिबिराला आमंत्रण दिलं नाही म्हणून प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली होती नाराजी। जनसुरक्षा कायदा रद्द करा, आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचे शिरोळ तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन। डॉक्टर मोहन भागवत आज सोलापूरच्या दौऱ्यावर, सोलापुरातील अनेक कार्यक्रमांना मोहन भागवत राहणार उपस्थित, नंतर सोलापुरातून बेंगलोरला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांची पूर्व विदर्भातील भाजप आमदारांची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या बैठकीमध्ये नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होण्याची शक्यता, इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात दिल्ली दौरा असेल, खासदार संजय राऊतांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस डुप्लिकेट टोले मारण्यात पटाईत, फडणवीस डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत, राऊतांची फडणवीसांवर टोलेबाजी। फडणवीसांची ऑफर नव्हे तर टपली होती, उद्धव ठाकरे स्वाभिमानी नेते फडणवीसांची ऑफर गांभीर्यानं घेणार नाही, राऊतांचं वक्तव्य। पोलिसांचं राजकीय बुजगावणं झालं आहे, भाजपमध्ये गुन्हेगारांची भरती सुरू, राऊतांचा हल्लाबोल।
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर जारी. संजय राऊतांकडनं मुलाखतीचा टीझर ट्विट. राहुल गांधींचा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल. महाराष्ट्राची निवडणूक भाजप आणि आयोगानं मिळून ढापली. बिहार आणि आसाममध्ये हेच करण्याचा डाव. राहुल गांधींचा घणाघात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मेरा रोडच्या दौऱ्यावर. 8 जुलैच्या मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा. सामनाच्या अग्रलेखातून पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवर लेख. अग्रलेखामध्ये पोलीस प्रशासनावर करण्यात आली टीका. कन्नड अभिनेत्री रान्या रावला 1 वर्षांची शिक्षा. सोन्याच्या तस्करी प्रकरणामध्ये रान्या अटकेत. रान्याला जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार हिरावला. प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. तर मोहन भागवतांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या वाटेवर. तर विठूनामाचा जयघोष करत वारकऱ्यांची पालखी बीडमध्ये दाखल. पंढरपूरमध्ये माळशिरस नगरपंचायतीचं सभागृहाच्या नावाखाली 45 लाखांची फसवणूक. तर सर्वपक्षीय नेत्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. चौकशी समिती स्थापन. हिंगोलीमध्ये आजेगाव ते ताकतोडा रस्त्यावर खड्डे. 6 महिन्यांपूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे. संबंधित विभाग आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी. हिंगोलीतील गुंगुळ पिंपरी ग्रामपंचायतीमधील सदस्य महिला अपात्र. मालकीचं घर असताना शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण केल्यानं त्यांच्यावर कारवाई. हिंगोलीमध्ये जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी. नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धाराशिवमध्ये मुरुम येथे राजस्व समाधान शिबिराचं आयोजन. तर शिबिरामध्ये केवळ 6 नागरिकांना प्रमाणपत्राचं वाटप. सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यभरातील 107 सोनोग्राफी केंद्रांवर स्टिंग ऑपरेशन. 13 केंद्रांवर आढळले गर्भलिंग तपासणीसारखे प्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 गुन्हा दाखल. तर बीड जिल्ह्यामध्ये 2 आरोपींना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सीएफवर कारवाई सुरूच. तर चुकवेगिरी आणि बनावट टीडीएस रिफंडच्या प्रकरणी फर्मचा तपास सुरू. कोल्हापुरातील कोरोची गावातील 2 प्रभाग कबनूर परिषदेमध्ये समाविष्ट. निर्णय मागे न घेतल्यास संतप्त नागरिकांचा कोर्टामध्ये जाण्याचा इशारा. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 300 कोटींचा निधी. देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं भक्कम निधी मंजूर. मराठा तरुणांसाठी हा मोठा दिलासा. फुल विक्रेत्या शेतकरी संघटनांचं मुंबईमध्ये आंदोलन. कृत्रिम फुल विक्री बंद करा. नैसर्गिक फुलं वापरा. आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची मागणी. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या सिडकोतील आंदोलनाला यश. खारघरमध्ये पुढील 3 दिवसामध्ये पाणीपुरवठा नियमित करणार. सिडकोचं लेखी आश्वासन. नवी मुंबईतील उल्वे मशीद वादाच्या भोवऱ्यामध्ये मुस्लिम बांधवांचा मशीद हटवण्यास नकार. शहरातून मशीद हटवली नाही तर रस्त्यावरती उतरू. हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरण्याचा प्रशासनाला इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर आणि वेरुलेणी परिसरासह प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण 15 ऑगस्ट पूर्वी काढली जाणार. छंगुरबाबा धर्मांतर प्रकरणामध्ये ईडीची 14 ठिकाणी छापेमारी. तर उत्तर प्रदेशातील 14 ठिकाणी ईडीची छापेमारी. सामूहिक धर्मांतर रॅकेटच्या संदर्भात छंगुरबाबाला अटक. मुंबईतही 2 ठिकाणी याच संदर्भात ईडीचे छापे. पोलीस विभागाला मनुष्यबळ पुरवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या. निर्णय घेण्यासाठी नागपूर खंडपीठाकडून सरकारला 3 महिन्यांची मुदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मातृत्व हिरावलं म्हणून सासरच्यांनी महिलेला घराबाहेर काढलं. गर्भधारणेच्या दरम्यान झालेल्या शस्त्रक्रियेमुळे क्षमता गमावली. 34 वर्ष विवाहितेला सासरच्यांनी घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार. प्रकाश चंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेला दणका. संस्थेच्या सर्व वैद्यकीय संस्थांचे प्रवेश तत्काळ थांबवा. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले आदेश. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आता कारवाई. नाशिकच्या सुरगाणामध्ये आधुनिक रुग्णालय बांधणार. बांधकामासाठी 5 एकर जमीन मंजूर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. तर रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बावनकुळेंचा पुढाकार. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे 23 जुलै रोजी नागपूरच्या दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीचा ते घेणार आढावा. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शन. गुजरातमधून मुंबई मार्गे ड्रग्ज तुळजापुरात आलं. सूत्रांची माहिती. ड्रग्ज प्रकरणामध्ये जवळपास 60 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवले. छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय केनेकरांचा अनोखा संकल्प. यंदा वाढदिवसासाठी हारतोरे स्वीकारणार नाही. एक पेड मां के नाम अंतर्गत झाडं लावण्याचं कार्यकर्त्यांना केलं आवाहन.
अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी वाढल्यानं रुग्णांवर खाली गाद्या टाकून उपचार घेण्याची वेळ। एकीकडे अत्याधुनिक रुग्णालय धुळकात तर दुसरीकडे एका बेडवर 2 रुग्णांना झोपण्याची वेळ। नुसता आकडेवारीचा खेळ नको, अलमट्टी प्रश्नी कोल्हापूरमध्ये अधिकारी धारेवर। सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न। धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार। तुळजापूरमध्ये वृक्ष लागवडीचं प्रात्यक्षिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलं प्रशिक्षण। त्र्यंबोली यात्रा मिरवणुकीवरून वाद, अमोल भास्कर सह 9 जणांवर राजारामपुरी पोलिसांमध्ये आता गुन्ह्याची नोंद। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला पालिकेची नोटीस, करारपत्र 7 दिवसांमध्ये सादर करण्यासाठी पाठवण्यात आली नोटीस। कांदिवली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, रिक्षामध्ये राहिलेला लॅपटॉप मालकाला 1 तासात शोधून दिला। सोलापूरच्या बार्शीतील ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांना जामीन, 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी करण्यात आलं होतं आंदोलन। प्लास्टिकच्या फुलांविरोधात शेतकरी आक्रमक, दादरमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी, आमदार रोहित पाटलांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। भंडाऱ्यामध्ये वरठीत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यामध्ये नळाला गढूळ पाणी येत असल्याचा धक्कादायक प्रकार, दूषित पाण्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात। बुलढाण्यातील जामोद शहरातील जिल्हा परिषदेची शाळा पटसंख्येअभावी बंद, शाळेच्या शासकीय इमारतीवर खासगी कोचिंग क्लासेसचे बोर्ड। भंडाऱ्यामध्ये ऑटो संघटनेचा बेमुदत संप, ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीमुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ, पोलीस प्रशासनाकडे तोडगा काढण्याची मागणी। अकोल्यामध्ये मूर्तिजापूर शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून टाकण्याची प्रशासनाची सूचना। परभणीमध्ये प्रगतीनगर परिसरामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव, तात्काळ रस्ते आणि नाल्यांची दुरुस्ती करून देण्याची स्थानिकांच्या आयुक्तांकडे मागणी। चंद्रपूरमध्ये सुरू कोळसा खान प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची मागासवर्ग आयोगानं घेतली दखल, अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आंदोलनाला दिली भेट आणि आता होणार जनसुनावणी। सोलापुरातील 13 विकास कामांच्या पूर्ततेची मागणी, मुंबईतील बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोठेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांचं शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत। दिवंगत कैलास नागरेंच्या पत्नी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याची तसंच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची करण्यात आली मागणी। बीड जिल्ह्यामध्ये काही भागात रात्री उशिरापर्यंत पावसाची हजेरी, माजलगाव शहरामध्ये पावसाची दमदार बॅटिंग, काही ओढे नाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागले। जालना जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग, घनसावंगी तालुक्यामध्ये ओढ्या नाल्यांना पूर तर पावसानं खरीप पिकांना मोठा दिलासा, जोरदार पावसानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। अमरावतीच्या मेळघाटातील सिपना नदीला मोठा पूर, मुसळधार पावसानं सिपना नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, सिपना नदीसह छोट्या मोठ्या नद्याही झाल्या प्रवाहित। हिंगोलीमध्ये सोयाबीन पीक वाळून जाण्याच्या मार्गावर, पावसाअभावी सोयाबीनचं पीक धोक्यात, शेतकरी संकटात। कराडजवळ मलकापूर शहरामध्ये ढेबेवाडी फाट्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार, मद्यधुंद डॉक्टरनं 2 दुचाकी आणि 3घांना उडवलं, पोलिसांसोबतही वाद। पुणे मुंबई जुन्या महामार्गावर वाहनाचा अपघात, 2 जण जखमी, उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल। अमरावतीमध्ये दारूच्या नशेतील व्यक्तीचा थरारक अपघात, वलगावमध्ये पुलावरून 70 फूट खाली कोसळला तरी स्वतःच्या पायानं चालत गाडीकडे निघाला, 70 फूट खाली कोसळून देखील व्यक्ती सुखरूप। कल्याणमध्ये महिलेची चेन हिसकावून पसार झालेल्या चोराला बेड्या, 24 तासामध्ये अटक, घराचं थकीत भाडं भरण्यासाठी केली चोरी। परभणीमध्ये उसने पैसे न दिल्यानं तरुणाची हत्या, मोरेगाव शिवारामध्ये आढळला मृतदेह, 5 आरोपींना अटक। पुणे विमानतळावर प्राण्यांची तस्करी करणारे 2 प्रवासी अटकेत, बँकांकडून बेकायदेशीर आयात केलेले प्राणी जप्त। सिंधुदुर्गामध्ये किरकोळ कारणावरून सहकार्याची हत्या, संशयित आरोपी ताब्यात, सिगारेट पेटवण्यासाठी लायटर दिला नाही या क्षुल्लक कारणातून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार। सिंधुदुर्गमध्ये कणकवलीत दागिन्याच्या दुकानामध्ये चोरी, लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी तर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्याला 56 कोटींचा दंड, शिवना नदीपात्रातून तब्बल दुप्पट ब्रास वाळू अवैधरित्या उपसा केल्याप्रकरणी आता त्याच्यावर कारवाई। रिक्षा चालकाकडून महिलेची 50,000ची लूट, प्लॉट दाखवण्याचा आमिष दाखवत महिलेची फसवणूक, चालक फरार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, नागरिक आणि चालकाच्या तत्परतेमुळे अपहरणकर्ते मुलीला रस्त्यातच सोडून पळाले। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यामध्ये भरदिवसा 12 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल।
कृषी आयुक्तांच्या नावानं वावरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, प्रशांत गवळीच्या विरोधात हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता गृहीत धरून त्याच्यावर करण्यात आली कारवाई. संसदेचं पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून विविध मुद्द्यांवरून अधिवेशन गाजणार. काँग्रेसचं विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत. विरोधी पक्षांकडून आता मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू. आकाश प्राईम एअर डिफेन्सची यशस्वी चाचणी. लडाखमध्ये 15,000 फूट उंचीवरून यशस्वी चाचणी. पाकिस्तान, चीनसह तुर्कीचं टेन्शन वाढणार. जुनी शस्त्र वापरून भारताला युद्ध जिंकणं अवघड. जुन्या शस्त्रांनी आधुनिक युद्ध जिंकणं अवघड. सीडीएस जनरल अनिल चौहान यांचं परखड मत. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणं आवश्यक, अनिल चौहानांचं वक्तव्य. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्यास विलंब, उशीर का होतोय? हायकोर्टानं केंद्रीय चित्रपट मंडळाला सुनावले खडे बोल. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामध्ये 9 वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका. 1 तासात 2 वेळा हृदयविकाराचा झटका. विद्यार्थिनीला शाळेतच आला हृदयविकाराचा झटका. लोकशाही मराठीकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.